आज या शिवमहापुराण कथेकरता आपण सर्वजण बसलेलो आहोत। आजचा दुसरा दिवस आणि या तीर्थक्षेत्री कातपूर या गावी आपण सर्वजण शिवमहापुराण कथेचं श्रवण करतायत। कालही आपण सर्वांनी आनंदाने शिवमहापुराण कथा ऐकली, श्रवण केली। कालही मी या ठिकाणी सांगितलं, श्रवण केल्यानं काय पुण्य मिळतं, मनन केल्यानं काय पुण्य मिळतं। म्हणून श्रवण, मनन, कीर्तन अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून या तीर्थाच्या ठिकाणी आपण सर्वजण शिवमहापुराण कथा श्रवण करतात। हे तीर्थाचं स्थान आहे। कालही मी या ठिकाणी वर्णन केलं की ही देवभूमी आहे, ही संत भूमी आहे। न जाणो या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, ज्यांच्यामुळं या कार्यक्रमामध्ये उत्तर प्रगती होत आहेत, नवे तर तुमच्या सगळ्यांकडनं साधना करून घेतल्या जात आहेत, ज्यांचं मार्गदर्शन या कातपूर गावाला लाभलेलं आहे। कारण कुठल्या तरी कारणाला कोणीतरी निमित्त असावं लागतं आणि या गावच्या या मंदिराला निमित्त जर कोण असेल तर मार्गदर्शन सर्वाचे लाडके असणारे आमचे आगळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। बाबा, तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आम्ही येतो कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, सांगून जातो भक्ती करा, ज्ञान संपादन करा, भगवत चिंतन करा। पण ज्या भगवंताच्या सानिध्यात आपल्याला राहायचं, ज्याच्याकरता चिंतन करायचं, ज्याच्याकरता मनन करायचं, ज्याच्याकरता कीर्तन श्रवण करायचं, त्या देवाला कुठून आणावं ते आज या गावाला तुम्ही सांगितलं। म्हणून या त्रिवेणी संगमावर कलेश्वर महादेव आणि या महादेवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण कथा श्रवण करतोय। कालचा पहिला दिवस आपण सर्वांनी बघितलाय। कालचा पहिला दिवस तुमच्या नक्कीच लक्षात राहिला असेल असं मला वाटतं। म्हणून पहिल्या दिवशीची उजळणी घेऊ आणि मग पुढे चालू। कारण कालचं लक्षात राहिलं तर मग पुढचं बोलायला नाही तर विनाकारण कशाला। ऐका, काल कथेला तुम्ही होतात ना, सगळ्या होता ना? ज्या होतात त्या बोट वरती करा। वा, शाबास, तुम्ही सगळे कथेला होते। काल आपण काय ऐकलं हे तुमच्या नक्कीच लक्षात असेल, बरोबर ना? काल काय ऐकलं? काल आपण शिवमहापुराण कथा, त्याचं फळ काय ते ऐकलं, कुणाला त्याचं फळ मिळालं ते ऐकलं, देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली, चंचुला बिंदुगाची कथा ऐकली आणि शिवमहापुराण कथा ऐकल्याच्या नंतर त्यांना काय फलश्रुती प्राप्त झाली काल आपण ते श्रवण केलं। मी काल बोलली होती की ज्याच्याकरता ही साधना चालू आहे, ज्याच्याकरता ही कथा चालू आहे, त्या परमात्म्याच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर नेमकं कसं राहावं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। महाराज 2 मिनिट मंदिरात बसले आणि मंदिरात बसल्याच्या नंतर मी एक विचार केला की या मंदिराला शांतीचं प्रतीक का म्हटलं गेलं? या मंदिरामध्ये गेल्यानंतर मनाला शांती का मिळते? मन किती उद्विग्न स्थितीमध्ये असेल, मन किती चंचल असेल, मन किती मात्र चपळ असेल, तरी त्या मंदिरात गेल्यानंतर मनाला थंडक का मिळते, मनाला शांती का मिळते? तसा विचार केला। महादेवाकडे बघितलं, पार्वतीकडे बघितलं, गणपतीकडे बघितलं, नंदीकडे पाहिलं महाराज, सगळ्यांकडे पाहिल्याच्या नंतर मला एक मनामध्ये शंका उपस्थित झाली की या सगळ्यांकडे जर बघितलं, अत्यंत वेगवेगळं स्वरूप आहे, पण तिथे गेल्याच्या नंतर मनाला शांती का मिळते? ऐका, वेगवेगळं म्हणण्याचा अर्थ असा आहे, महादेवाकडे पाहिलं तर महादेवाचं वाहन काय आहे? नंदी। बोलत चला म्हणजे मला बरं वाटेल। महादेवाचं वाहन काय आहे? नंदी।
पार्वती आईसाहेबांचं वाहन काय आहे? वाघ. गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर. पुढे ऐका, कार्तिक स्वामींचं वाहन काय आहे? मोर. या सगळ्यांची वाहनं मी लक्षात घेतली. कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे, मात्र त्या ठिकाणी गणपतीचं वाहन उंदीर आहे, पार्वतीचं वाहन वाघ आहे, महादेवाचं वाहन नंदी आहे. ही सगळी सृष्टी निर्माण करताना हे सगळ्यांच्या एकमेकाच्या एकमेक विरोधात आहे. तुम्ही बघा ना महाराज, ही सगळी विरुद्ध आहे. वाघ नंदीला खातो, भक्ष आहे. तसं जर पाहिलं तर साप उंदराला खातो, मोर सापाला खातो. हे सगळे भक्ष करणारे एकमेकाचे आहे. आणि हे सगळे एकमेकाचं भक्ष करत असताना सुद्धा मंदिरात आल्यानंतर शांत होतात, एकत्र येतात. तर या महादेवाच्या सानिध्यात आल्यानंतर आपण एकत्र का यायला नको? का यायला नको? हे एकमेकाचं भक्ष असताना सुद्धा एकत्र येऊन शांत बसतात. तर निदान या मंदिरात आल्याच्या नंतर, वारकरी संप्रदायात आल्याच्या नंतर आपल्यामध्ये शांतता का नको? आपण एकमेकाला सांभाळायला का नको महाराज? इथे आल्याच्या नंतर आपण एकत्र असणं फार गरजेचं आहे. बाहेर काय करतो याला महत्व नाही. प्रत्येकाचा विवाद वाद चालू आहे. प्रत्येक जण कशानं कशावरून वाद करत आहे. कुटुंबात मध्ये वाद आहे, राजकारणामध्ये वाद आहे. आज जर बघितलं तर फार मोठं दुर्भाग्य आहेत महाराज. कधी कधी संप्रदायात सुद्धा वाद उभे राहतात. फार मोठी शंका आहे, शोकांतिका आहे. पण मला असं वाटतं ते वाद करायचे असेल तर मंदिराच्या बाहेर करा. पण जिथे सप्ताह चालू आहे, जिथे कथा चालू आहे, जिथे मंदिराचं सानिध्य आहे, तिथे आपण किती एकमेकाच्या विरोधात जरी असलात तरी इथे आल्यानंतर मनाला शांती प्राप्त झाली पाहिजे आणि एकत्र असायला हरकत नाही. म्हणून इथे मिळाल्याच्या नंतर शांतता प्राप्त होत असते महाराज. इथे आल्याच्या नंतर शांतता मिळत असते. म्हणून मला सांगायचं एक आहे, या पवित्र स्थळावर आपण आलेलो आहोत. या कलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या सानिध्यात आपण बसलेलो आहोत. कलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या सानिध्यात आपण शिव महापुराण कथा ऐकतोय. काल आपण कथेची फलश्रुती पाहिली. आज आपल्याला बरेच भाग बघायचे आहेत. तर ज्या महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर प्रतिमेची पूजा केल्यानंतर काय फळ मिळतं आणि लिंगाची पूजा केल्यानंतर काय फळ मिळतं हे आपल्याला आज बघायचं आहे. लिंगाची पूजा केल्याच्या नंतर काय फळ मिळतं, फळ आपण जरा वेळ बाजूला ठेवूया. पण मला एक सांगायचं आहे की ते लिंग म्हणजे नेमकं काय, कुठून स्थापित झालं, हा फार महत्वाचा भाग आहे. त्याला कदाचित महाशिवरात्रीला महाशिवरात्र का म्हटलं तेही मी आज तुम्हाला लिंग स्वरूपात सांगणार आहे. मग ते लिंग कुठून स्थापित झालं जर विचार केला तर महाराज ऐका, एक वेळेला ब्रह्मदेव विष्णू भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गेले आणि विष्णू भगवान परमात्म्याला ब्रह्मदेवाने सांगितलं, या सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा मी आहे. माझ्यापेक्षा मोठं या जगामध्ये कोणीच नाहीये. ब्रह्मदेवाने शब्द वापरल्याच्या नंतर विष्णू भगवान परमात्मे विचार करू लागले, तुम्ही होय, मी या जगाचा बाप आहे, या जगाचा पालन करता मी आहे, सृष्टी निर्माण करता मी आहे. मी शब्द ऐकला आणि विष्णू भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्ही जरी सृष्टीला निर्माण करणारे आहेत तरी सृष्टीचं पालन आणि पोषण करणारा मी आहे. विष्णू भगवंताच्या ठिकाणी सुद्धा मी शब्द आला आणि ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सुद्धा मी शब्द आला. हे म्हणायचे सृष्टीचं निर्माण मी केलंय, ब्रह्मदेव म्हणायचे मी केलंय, आणि मी आपणाने दोघांमध्ये वाद सुरू झाला महाराज. इतका घनघोर वाद सुरू झाला. शाब्दिक भांडणं नाहीत महाराज, शस्त्राची भांडणं सुरू झालीत महाराज. शस्त्राची भांडणं सुरू झाली. सगळ्या देवलोकातले देवलोक पाहायला आलेत महाराज. भांडण मिटवता येईना. ब्रह्मदेव म्हणायचे सृष्टीचं पालन करणारा मी,
सृष्टी निर्माण करणारा मी. आणि विष्णू भगवंत म्हटले तुम्ही माझ्या नाभी कमलातनं आलेत आणि तुम्ही कसं निर्माण करू शकतात? तुम्ही नाही, मी आहे, मी आहे हा शब्द वापरला. आणि वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोघांमध्ये युद्ध सुरू झालं महाराज. युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर शाब्दिक भांडणं, युद्ध, शस्त्र चालायला लागले. सगळे देवगण पाहायला आलेत महाराज. सगळे देव पाहतात आणि युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर त्या ठिकाणी सगळे देव विचार करतात हे घनघोर युद्ध आहे. तिकडनं चक्र सोडल्या जात, इकडनं ब्रह्मदेव शस्त्र सोडतात. दोघांचं युद्ध सुरू झालंय. आणि युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर देवगण विचार करू लागले हे युद्ध जर असंच चालू राहिलं तर या सृष्टीचा नाश, ही सृष्टी नाश पावे, या सृष्टीचे हाल होतील. हे युद्ध आपण थांबवू शकत नाही. सगळ्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला पण देवगणांना युद्ध थांबलं. सगळे देवादिदेव, इंद्रदेव, सगळे देव महादेवाकडे गेले. आणि महादेव तिथं तपश्चर्या करत होते, साधना करत होते. शांतीच्या वातावरणामध्ये मौन अवस्थेमध्ये असताना महादेवाची तपश्चर्या चालू होती. आणि ती तपश्चर्या चालू असताना सगळी शांतता पसरलेली. पण महादेवांना कळून चुकलंय की मला भेटायला सगळे देव आले. महादेव शांत होऊन सगळ्यांकडे पाहतात आणि विचारतात नेमकं झालं काय. सगळ्यांनी सांगण्याच्या आधीच देवानं विचारलं ब्रह्मदेवाचं आणि विष्णुदेवाचं युद्ध थांबलं का? दोघांची वाद थांबलेत का? देवांनी सांगितलं नाही देवा, आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबलं नाही. आता तुम्हाला यावं लागेल आणि हे युद्ध थांबवावं लागेल. थांबवावं लागेल, हो तुम्हाला यावं लागेल, युद्ध थांबवावं लागेल. भगवान परमात्म्याने विचार केला युद्ध तर थांबणं गरजेचं आहे पण या युद्धाबरोबर दोघांचाही अहंकार संपणं तितकंच महत्वाचं आहे. कारण त्याचबरोबर भगवान परमात्म्याने अग्निस्तंभ मात्र प्रगट केलेत महाराज. आणि दोघांच्या मधोमध अग्निस्तंभ मोठा आहे, खांब उभा केलेला आहे. इकडच्या बाजूला विष्णू भगवान परमात्मा, इकडच्या बाजूला ब्रह्मदेव आहे. अग्निस्तंभ मध्ये उभा आहेत महाराज. आणि उभा असताना त्यावेळेला विचार केला दोघांनी याचा शोध जो घेईल त्याने ही सृष्टी निर्माण केली. स्वतः विष्णू भगवान परमात्मे पातळात गेले. याचा ठाव कुठे लागतो का, याचा शोध आपल्याला घेता येतो का, त्याचा ठाव तपास करण्याकरता विष्णू भगवान परमात्मे पातळात गेलेत महाराज. पण ठिकाण कुठे सापडलं नाही. आणि स्वतः ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी वरती गेलेत आकाशामध्ये. गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सुद्धा त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य एक घडलं महाराज. त्याच्या संपूर्ण टोकाला जर कोण असेल तर देवादिदेव महादेव. महादेवापर्यंत पोचणं फार शक्य नव्हतं दादा. पण झालं काय ऐका, झालं काय, महादेवाच्या मात्र त्या ठिकाणी डोक्यावरती केतकीचं फूल होतं महाराज. आणि ते केतकीचं फूल महादेवाच्या डोक्यावर बसून विचार करत होतं या जगामध्ये अनेक फुलं आहे, या जगामध्ये गुलाब आहे, या जगामध्ये मोगरा आहे, या जगामध्ये जास्वंद आहे, या जगामध्ये जाई आहे, या जगामध्ये जुई आहे, या जगामध्ये अनेक फुलं आहे. पण सगळ्या फुलांना माझ्या महादेवाने डोक्यावर घेतलं नाही. पण मी केतकीचं फूल इतकं महान आहे की देवाने मला डोक्यावर घेतलंय. डोक्यावर घेतलंय मला शब्द ऐकला आणि देवाला सगळं सहन होतं पण अहंकार सहन होत नाही दादा. परमार्थामध्ये अहंकार सहन होत नाही. आणि केतकीच्या फुलाला तर नेमका अहंकार झाला होता. तीळ मात्र जरी होय अभिमान
म्हणे